त्यांना संधी मिळाली असती, परंतु राजकारणामध्ये विश्वास ठेवला जातो आणि विश्वास ठेवून आपण पुढे जातो, परंतु काही वेळेस विश्वासघात होतो। परंतु तुम्हाला मी सांगतो, आता तुम्ही एकनाथ शिंदे सोबत आहोत। भरोसे का दूसरा नाम एकनाथ शिंदे। मैं एक तो कमिटमेंट करता नहीं, लेकिन एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नहीं सुनता। त्यामुळे तुम्ही चिंता करू नका। तुम्हाला कात्रजचा घाट ज्यांनी दाखवला, आता त्यांना ही सगळी मंडळी राजकारणाच्या बाहेरची वाट दाखवतील। मी मुख्यमंत्री व्हायच्या अगोदर स्थगिती सरकार होतं। आता स्थगिती सरकार होतं त्याचं काय झालं माहिती आहे आपल्याला? ज्यांनी सगळे स्पीड ब्रेकर टाकले, विकास प्रकल्प बंद पाडले, याला स्थगिती, त्याला स्थगिती, अमक्याला स्थगिती, तमक्याला स्थगिती, म्हणून तर मला मुख्यमंत्री व्हावं लागलं हे सगळे स्पीड ब्रेकर उकडून फेकून टाकायला। माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगितलं, हे दुष्ट सावत्र भाऊ जेव्हा तुमच्याकडे येतील तेव्हा मात्र त्यांना चांगला जोडा दाखवा। आणि त्यांनी असा दाखवला, 6 नंबर, 7 नंबर, 8 नंबर, 9 नंबर नाही, 232 नंबर। महायुतीचे आमदार किती आले? 232। काही लोकांनी, पूर्वीच्या लोकांनी सरकार बनवली होती, पद वाटून घेतली होती, सगळं केलं होतं, पण लाडक्या बहिणी, लाडक्या भावांनी त्यांचं सगळं बुकिंग पण रद्द केलं, पदही रद्द केली, सगळं रद्द करून घरी बसून टाकलं त्यांना। सरकार बदलण्याची हिंमत होती कोणाची? त्याला धाडस लागतं की नाही? मी मंत्री होतो, नगर विकास मंत्री, माझ्याबरोबर 7 मंत्र्यांनी सत्तेवर पाणी सोडलं। सत्तेतून आम्ही पाय उतार झालो, कुणाचं घेऊन नाही गेलो, आम्ही सत्ता सोडून गेलो। हे राज्यात नाही, देशात नाही, जगातलं पहिलं उदाहरण आहे, पहिलं। आणि लोकांनी आम्हाला स्वीकारलं। त्यामुळे एकनाथ शिंदेकडे जे प्रश्न येतात ते लगेच सोडवतो। माझ्याकडे नो रिझन, ऑन द स्पॉट डिसिजन, काय बघतो, करतो, पाहतो वाला कामच नाही माझ्याकडे, आहे का? त्यामुळे आता मगाशी एक जण माझ्याकडे आला त्या गर्दीमध्ये लेट पत्र घेऊन, त्याला सही पाहिजे होती। आता मी बोला सही करायला थांब, गाडीत जातो। नाही बोला, लय वाकडा झाला तो, म्हणतो पाटीवर ठेवा आणि सही करा। जगाच्या इतिहासात पाटीवर सही करणारा कोण माणूस बघितलाय? मी मुख्यमंत्री असतानाही केले ते। मुख्यमंत्री सहायता निधीतला माणूस आला, लगेच मी त्याच्या कागदावर सही केली आहे। आणि 450 कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीमधून देणारा पहिला मुख्यमंत्री आहे। अतिवृष्टीचं जे काय झालंय नुकसान, तिथं जिथं जिथं काही कमी मिळालंय, मी आता गाडीत बसल्या बसल्या जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावतो दुडीनं आणि ताबडतोब ते करायला लावतो। जे बिबट मुक्त हे सगळे तालुके झाले पाहिजे। बिबट्याची भीती, दहशत आता दूर झाली पाहिजे। शिवसैनिकांची भीती बिबट्याला वाटली पाहिजे। असं काम करूया आपण। आणि म्हणून